माझं कॉलेज संपलं आणि आई म्हणाली, सूरज, आता मला घरातील कामं होत नाहीत रे. यामुळे तू लवकरात लवकर लग्नाचा निर्णय घ्यावा. तिच्या अशा बोलण्यावर मी लगेच म्हणालो, हे बघ आई, माझं आता फक्त कॉलेज पूर्ण झालं आहे. अजून मला नोकरीही मिळालेली नाही. यामुळे मी लग्न केलं तर एकट्या बाबावर किती ताण येईल. यावर ती मला म्हणाली, सूरज, तू बाकीचे काहीही सांगू नकोस. खरंच मला काम करायला खूप त्रास होतोय. यामुळे माझं दुःख जरा समजून घे आणि लग्नाचा निर्णय घे. ती मला म्हणाली, तू हो म्हणालास तर तुझ्या मामाची मुलगी कविता लग्नाला आली आहे. शिवाय ती दिसायला खूप सुंदर आहे. तुमच्या दोघांचा जोडा या घरामध्ये खूप शोभून दिसेल. आईच्या या बोलण्यावर माझ्या लक्षात आलं की तिला तिच्या भावाची मुलगी आमच्या घरात सून म्हणून आणायची आहे. यामुळे ती माझ्या एवढं मागे लागली होती. मी तिला सहजच म्हणालो, आई, कविता आणि माझ्या वयात खूप फरक आहे ग. यामुळे एखादी दुसरी मुलगी मिळाली तर पाहू. मी दुसऱ्या मुलीचं नाव काढल्यावर माझ्या आईला वाटलं, माझं एखाद्या बाहेरच्या मुलीबरोबर अफेअर तर नाही ना. यामुळे ती मामाच्या मुलीसाठीच हट्ट करत होती. शेवटी ती नाराज होऊ नये म्हणून मी तिला हो म्हणालो होतो. कविताला खूप दिवसापासून मी पाहिलंही नव्हतं. आई आपल्याला एवढा आग्रह करत आहे तर आपण एक दिवस सहजच मामाच्या गावाला जाऊ आणि कविताला पाहून घेऊ, असा विचार माझ्या मनात आला होता. पण पण मला एवढं माहीत होतं की तिच्या आणि माझ्या वयात किमान 8 वर्षाचा तरी फरक असेल, कारण ती नुकतीच वयात आली होती. यामुळे मामाही माझ्या आईला सारखं त्याविषयी बोलत असायचे. एक दिवस आईने माझ्या बाबासमोर हा विषय काढला. तेव्हा ते तिला म्हणाले, अगं चंद्रा, तुझ्या भावाची मुलगी आहे म्हणून तू काही पण बोलशील का? आपल्या मुलाचे शिक्षण काय आहे, तिचं शिक्षण काय, हे तुझ्यासारख्या अडाणी बाईला कसं कळणार? बाबा असं बोलल्यावर तिला खूप राग आला होता. तिला वाटायचं हे दोघे माझं ऐकतच नाहीत. यामुळे ती यामुळे ती 2 दिवस तिचं घरातील 2 दिवस वागणंच बदललं होतं. माझ्यासमोर देखील ती बाबांवर ओरडून बोलायची. तिच्या अशा वागण्यामुळे माझ्या बाबाला मी समजावून सांगितले. तेव्हा बाबाही शांत झाले होते. मी एकुलता एक मुलगा असल्यामुळे आईला वाटायचं आपल्या भावाच्या मुलीचं कल्याण करावं. तिच्या अशा बोलण्यामुळे मी तिला होकार दिला होता. यामुळे ती आणखीन खुश झाली होती. ती माझ्या मामाला फोन करून सांगायची, सूरज लग्नासाठी तयार झालाय. यामुळे तुझ्या पोरीला चांगलं खाऊ पिऊ घाल आणि मोठं कर. मामाच्या मुलीबरोबर आता आपलं फिक्स लग्न तर होणारच आहे. म्हणून मी तिला पाहण्यासाठी घरच्यांना न सांगता जाणार होतो. बाबांना सुट्टी होती. त्या दिवशी मी बाबांची गाडी घेतली आणि थेट मामाच्या गावी आलो. माझे मामा खेडेगावातच राहत होते. त्यांनी शेतामध्ये चांगला बंगला बांधला होता. मामाची मुलगी खेड्यातीलच असल्यामुळे मला वाटायचे ती बोलायला खूप लाजत असेल. मी त्यांच्या घरी आलो तेव्हा कविता घरात एकटीच होती. 4-5 वर्षापूर्वी पाहिलेली कविता आता फार बदलली होती. ती वयात आल्यामुळे तिच्या शरीररचनेत चांगलाच बदल झाला होता. ती थोडी उंच आणि जाड व्हायला लागली होती. तिला पाहून मी खूप खुश झालो होतो. मनातल्या मनात मला वाटलं, बरं झालं आईने आमचं फिक्स केलंय ते. पण त्याविषयी मी तिला काही बोलणार नव्हतो. त्या दिवशी मामा आणि मामी तालुक्याच्या ठिकाणी बाजारला गेले होते. यामुळे घरात ती एकटीच होती. आपला होणारा नवरा आपल्या एवढ्या जवळ आला आहे म्हणून त्यासाठी काहीतरी खास करावं असं तिला सारखं वाटत होतं. माझ्यासाठी तिने सरबत बनवला होता. सरबत घेतल्यावर ती मला खूपच खेटून बसली. मला वाटलं लग्नाच्या आधीच हिच्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय. तिच्या आणि माझ्या वयाच्या अंतराचं तिला काहीही वाटत नव्हतं. तिला त्यावेळी वाटायचं आता तर घरात कोणीही नाही. आपण यावेळी सूरजला खुश केलं तर तो दुसरी मुलगी पाहायची हिंमत करणार नाही. यामुळे ती माझ्या खूप जवळ येऊ लागली होती. बोलता बोलता ती माझ्या एवढ्या जवळ आली होती की मला तिथून उठताच आलं नाही. त्या दिवशी तिने मला खूप खुश केलं होतं. पण ती पहिल्याच दिवशी आपल्याशी असं का वागली असेल? मामा मामी येण्याची भीती त्यावेळी तिच्या मनात अजिबात नव्हती. त्यामुळे मला तिचा त्या बाबतीत संशय येऊ लागला होता. खूप वर्षांनी भेट होऊनही ती आपल्याशी असं वागत असेल तर ओळखीच्या मुलाबरोबर कसं वागत असेल, असे अनेक प्रश्न माझ्या मनात येत होते. या दिवशी मला तिने खुश केलं, पण या प्रश्नाचे उत्तर मला शोधायचे होते. यामुळे काही दिवस मी तिच्यासोबतचं लग्न लांबणीवरच टाकणार होतो. आईला याविषयी बोलल्यावर ती माझ्यावर रागावली
आणि म्हणाली, सूरज, तू 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 एकदा कविताला पाहून घे. ती आता खूप सुंदर दिसत आहे. एखादा दुसरा मुलगा तिला जर पाहायला आला तर तो लगेच तिला पसंत करेल. यामुळे ही संधी तू अजिबात सोडू नकोस. हवं तर तिला काही दिवस आपल्या घरी बोलावून घेतले. असं म्हणून तिने लगेच मामाला फोन लावला आणि दुसऱ्याच दिवशी तिला आमच्याकडे बोलावून घेतलं. तिने मला पाहिल्यावर पहिल्या भेटीचा अनुभव डोळ्यासमोर येऊन उभा राहिला. आता इथे तरी कविताने नीट वागावं असं मला वाटत होतं. पण एके दिवशी आई बाबा एका लग्नाला निघून गेले होते. यावेळी घरात आम्ही दोघेच होतो. तिने पुन्हा माझ्याबरोबर पहिल्या भेटीसारखंच सुरू केलं होतं आणि ती काही केल्या ऐकतच नव्हती. ती सतत असं वागू लागल्यामुळे माझ्यासमोर आता तिच्याबरोबर लग्न केल्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.